रामकृष्ण मित्रांनो, नर्मदे हर. आपण आता परिक्रमाच्या वाटेवर आहोत आणि आता यावेळेस विमलेश्वर रेवा संगम येथे आलेलो आहोत. हे तुम्ही महाराज बघत आहात, हे आपल्या महाराष्ट्रातील आणि त्यात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील चास नळवाडी या गावातील हे महाराज गेल्या 16 वर्षापासून या रेवा संगमावर आपल्या परिक्रमावासियांची सेवा करत आहे. तर आपण त्यांच्याकडूनच त्यांच्या तोडून आपण एक थोडीशी माहिती घेऊ. महाराज सांगा आपल्या थोडस आपल्याबद्दल. जय बाबाजी. जय बाबाजी. जय बाबाजी. नर्मदे हार, नर्मदे हार. परिक्रमा करत असताना प्रत्येक आश्रमाची माझी मागणी होत असताना या शेवटच्या टोकाची या ट्रस्टीने माझी हे केली. त्याबद्दल मला एक धुरीवाले बाबा नाशिककर असं नाव देण्यात आलं या ठिकाणी. आणि चांगल्यापैकी मला एक महाराष्ट्रातली माणसं आपली भेटल्यामुळं, एक कुटुंबातली माझी माणसं भेटल्यामुळं मला आधी आनंद होतो. आणि या ट्रस्टीने मला जे सहकार्य करून दिलं त्याबद्दल ट्रस्टीचे आभार मानतो. आणि असंच या परिक्रमासाठी जे महाराष्ट्रातले येथील परिक्रमावालेला जे लागेल त्या ठिकाणी मला माझ्याकडून सेवा होईल ती सेवा करण्याचं काम मी करीत असतो. कोणाला बिछाना नसेल, जेवणाचा ट्रिप नसेल, ती भोजनालयाची ती व्यवस्था करीत असतो. कोणाच्या अंगावरती कपडे नसेल ते कपडे देण्याचं काम करत असतो. रात्रंदिवस मी या धुनीपाशी बसेला असतो. आणि म्हणून ही जय बाबाच्या कृपेनं ही सेवा अखंड नाशिक जिल्ह्यासाठी नाही तर पूर्ण महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी या सेवेचा उपयोग मी निश्चित चांगल्याच प्रकारे करीत आहे. आणि नर्मदा परिक्रम करीत असताना या जीवनात सर्वांनाच आनंद मिळो आणि मैयांना चांगली बुद्धी देऊ हीच माझी इच्छा आहे. माझं नाव प्रकाश कारभारी गायकवाड, मुक्काम पोस्ट चास, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आता सध्या या ठिकाणी माझं नाव जय बाबाजी धुनीवाले नाशिक म्हणून हे जाहीर झालेलं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर.